नमस्कार, मी प्रियंका गडवे. जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल. विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673736007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. आता सविस्तर बातम्या. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केस पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी ही कारवाई केली आहे. पाहूयात. बीड जिल्ह्यामध्ये सध्या दोन समाजामध्ये तणाव निर्माण झालेला असून पोलीस देखील अलर्ट आहेत. त्या पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील एका तरुणाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह चित्रफित इंस्टाग्रामवर प्रसारित केली होती. या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अविनाश राम दातार असे या तरुणाचं नाव असून त्याला केज पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी अमोल रघुनाथ शेफ या तरुणाला देखील केज पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे. अविनाश रामराव दातार मागे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली होती माझ्याकडून. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मी आवाहन करतो जनतेला की कोणी पोस्ट अशा टाकू नये. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तरी कुणीही आक्षेपार्ह पोस्ट करू नये, ज्यामुळे जातीय तेढ निर्माण होईल. केज पोलीस ठाण्यामध्ये माननीय पंकजताई मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दलचा गुन्हा क्रमांक 310/24 हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यामध्ये आरोपी अविनाश दातार याला आम्ही पुण्यातून ताब्यात घेतलेला आहे. मी आपल्या माध्यमातून युवकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल करू नये, जेणेकरून समाजामध्ये तसेच दोन जातीमध्ये जातीय तेढ निर्माण होईल. अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्ट करू नये असं मी आपल्या माध्यमातून परत एकदा आवाहन करत आहे. सध्या पावसाने सगळीकडे हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी बी बियाणे खरेदी करत आहेत. मात्र त्यातच अनेक ठिकाणी व्यापारी चढ्या भावाने बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांना लुटत असल्याचं देखील समोर येत आहे. जालना जिल्ह्यामध्ये पावसाने सुरुवात केली असून शेतकऱ्यांनी पेरणीला घाई केली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी बी बियाणे खरेदी करत आहेत. मात्र शेतकऱ्यांची ही लगबग पाहता व्यापारी देखील आता संधी साधून घेत आहेत. अनेक ठिकाणी बियाणांची चढ्या भावाने विक्री होत असल्याचा प्रकार समोर आलाय. जालना शहरासह जिल्ह्याभरामध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची सर्रासपणे लूट सुरू असल्याचं शेतकऱ्यांशी केलेल्या बातचीतीनंतर समोर आलंय. सरकारने अशा प्रकारे शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवला पाहिजे अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. माझं नाव दिलीप लक्ष्मण चाटे, अंकार देऊळगाव, तालुका जिल्हा जालना.
मी आता माझ्या शेतीची मशागत झालेली असताना मी आता बी बियाणं घेण्यासाठी आलेलो आहे. पण यामध्ये बियाणं मिळतं आहे, पण काही ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं काही बी उपलब्ध होत नाही. कारण शेतकऱ्यांचा एका मालावर सगळ्यांचा कल असल्यामुळे, कारण ते मालाचे शॉर्टेज मिळतं आहे आणि ते माल काही शेतकऱ्यांना मिळत नाही. शासनानं काय केलं पाहिजे असं आपल्याला? शासनाने आता या ज्या कंपन्या आहेत ज्यांची शॉर्टेज आहे त्या कंपन्याकडे थोडी पाठपुरावा करून त्या शेतकऱ्यांना बी उपलब्ध करून देण्यात यावी, एवढंच. आता जे बी बियाणं मिळतं आहे ते योग्य भावात मिळतं आहे का आपल्याला? बी बियाणंच मिळते, ते योग्य भावातच मिळतं आहे. समजा याच्यामध्ये आपल्याला पावती देतात, काही त्याचं काही ऑनलाईनचे काही ऑन पावत्या देत नाही, काही नाही. ते सरळ सरळ जे रितसर रेट आहे त्या हिशोबाने देतात. फक्त माल मिळत नाही एखाद्या माल फक्त काही 4-2 कंपन्याचे जे असं माल आहे समजा, जे शेतकऱ्यांना गरज आहे त्याची, ते माल मिळत नाही. आणि शासनाने याला पर्याय म्हणून याचं स्टॉक चेक करून शेतकऱ्यांना जे बी बियाणं आहे ते देण्यात यावं. सांगा, आपण एक शेतकरी आहात, सध्या ऑनलाईन हे बी बियाणे चढ्या भावाने विकली जात आहे, काय सांगाल? बरोबर आहे साहेब. हे कसं आहे, आता पाऊस पडला 2 दिवस झाले, शेतकरी काय गडबडीने आपले येतात बाजार भावात जातात दुकानावर आणि साड्या भावांना बी बियाणं खतं हे वापरलं तर सरकारनं याच्यावर काहीतरी नियंत्रण दिलं पाहिजे, जरा काहीतरी अंकुर ठेवला पाहिजे याच्यावर. ते शेतकऱ्याला काही कळत नाही ना त्याच्यामध्ये. हे असं आता पाऊस पडल्यामुळं शेतकरी गडबड सरबड्याला दुकानावर घेऊन जातात, त्याला काय कळत नाही काही नाही. पण हे साड्या भावांना बी बियाणं काही खतं विक्री होते, तिच्यावर शासनाचा अंकुर पाहिजे बा, असं माझं म्हणणं आहे. काय नाव आपलं? माझं नाव नागोराव रानूबा पटोळ. मशागत झालेली आहे, थोडा पाऊस पडलेला आहे आणि बियाची लगबग चालली आहे इथं जालन्यात. त्याच्यासाठी मी इथं आलेलो आहे बियाणे घ्यायसाठी. योग्य दरात बियाणे मिळत आहे का? नाही मिळत नाही, योग्य दरात नाही मिळत. काय भाव आहे सध्या? सध्या भाव खूप आहे. तुरीचा भाव आहे 1 किलोला 405 रुपये असं आहे. मागील वर्षी कसं होतं आणि आता कसं आहे? मागील वर्षी बरं होतं, यंदा महाग आहे. सोयाबीनचे भाव वाढलेले, 300 रुपये पॅकिंगमध्ये वाढलेले थैलीच्या. बियाणं मिळतं आहे का आपल्याला? मिळतं, पण टीएमसीवर नाही मिळू राहिलं. कुटे समूहाची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं जालन्यामध्ये एका महिलेची 4.5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्मिता परिब्रह्म मोरे यांनी जालना येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये 2015 मध्ये 4.5 लाख रुपये गुंतवले होते. दुप्पट रक्कम मिळण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आलं होतं. मात्र अद्यापही त्यांना त्यांची मुद्दल परत करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्मिता मोरे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर आणि अन्य एका महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा तपास सदर बाजार पोलीस करत आहेत. फिर्यादी नामे स्मिता परिब्रह्म मोरे, वय 41 वर्षे, व्यवसाय घरकाम, राहणार SRP गेट समोर. या फिर्यादीने आज पोलीस स्टेशन सदर बाजार येथे तक्रार दिली की ज्ञानराधा मल्टी सर्व्हिस येथे त्यांनी जी आपली इथली ब्रँच आहे सिंधी बाजारची, तिथे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांनी फिक्स डिपॉझिट केले होते 4,54,817 रुपये. परंतु ते त्यांना वेळेत त्यांच्या ठेवी त्यांना परत मिळाल्या नाही. म्हणून तक्रारदार यांनी आरोपी सुरेश कुटे, अर्चना कुटे व संचालक आशिष पाटोदेकर सर्व राहणार बीड यांचे विरुद्ध तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा रजिस्टर नंबर 642/24 कलम 420-34 व 3, 4 व 5 महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. आणि हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार.
माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.